नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या योजना मित्र चॅनलमध्ये। जर तुम्ही PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्याची वाट पाहत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। अनेक शेतकऱ्यांचे पैसे अडकले आहेत आणि त्याचे कारण कोणतेही तांत्रिक बिघाड नसून तुमच्या रेकॉर्डमधील काही चुका आहेत। तुमची किस्त का अडकली आहे आणि 23वा हप्ता नक्की कधी येणार जाणून घेऊया आजच्या विशेष बातमीमध्ये। कृषी विभागाने केलेल्या तपासणीत 3 मुख्य कारणे समोर आली आहेत, ज्यामुळे हजारो शेतकऱ्यांचे पैसे थांबले आहेत। अनेक शेतकऱ्यांना जमीन वारसा हक्काने मिळाली आहे, पण सरकारी रेकॉर्डवर अजूनही जुन्याच मालकाचे नाव आहे। जोपर्यंत हे नाव अपडेट होत नाही तोपर्यंत तुमची पात्रता सिद्ध होत नाही। एकाच जमिनीवर जुना मालक आणि नवीन मालक अशा दोघांनीही योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास सिस्टम आपोआप पेमेंट थांबवतो। तसेच फॉर्म भरताना जुन्या मालकाचा तपशील न भरल्यामुळे मालकी हक्काची साखळी अपूर्ण राहते आणि अर्ज बाद होतो। शेतकरी मित्रांनो, इथे एक गोष्ट समजून घेणे गरजेचे आहे। अधिकारी वारंवार सांगत आहेत की जोपर्यंत तुम्ही तुमचे कागदपत्र दुरुस्त करत नाही तोपर्यंत थांबलेला पैसा मिळणार नाही। त्यामुळे आजच जवळच्या CSC केंद्रावर जाऊन तुमचे जमिनीचे कागदपत्र आणि आधार कार्ड अपडेट करून घ्या। रेकॉर्ड दुरुस्त होताच तुमचे अडकलेले पैसे पुन्हा मिळायला सुरुवात होईल। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, 23वा हप्ता कधी मिळणार? सरकारने अजून अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही, पण जर आपण गेल्या काही वर्षाचा पॅटर्न पाहिला तर एप्रिलमध्ये नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यावर पहिला हप्ता जून ते ऑगस्ट दरम्यान येतो। गेल्या वर्षीही हेच पाहायला मिळाले होते, त्यामुळे यावर्षी सुद्धा जूनच्या मध्यावर किंवा ऑगस्टच्या सुरुवातीला पैसे खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे केवळ हप्त्याची वाट पाहण्यापेक्षा तुमचे रेकॉर्ड तपासून घ्या, जेणेकरून वेळेवर पैसे मिळतील। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योजना मित्र चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन नक्की ऑन करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।